मैत्रिणींनो, आज आपण खमंग सुरळीच्या वड्या बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी बेसन पीठ, लसणाची पेस्ट, हळद, मीठ, हिंग, 2 वाट्या ताक. आता आपण ते मिक्स करूया. त्यात आपण साहित्य टाकूया. हळद, मीठ, हिंग. आपण आता मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यातल्या बिठोळ्या निघून जातील. असं सर्व मिक्स करूया. आता आपण ताक टाकूया. ही 1 वाटी ताक. अजून 1 वाटी ताक. हे 2 वाट्या ताक घेतलं आहे. आता आपण हे मिक्स करूया. याच्यात बिठोळी होणार नाही असं इतकं आपल्याला मिक्स करायचं आहे. पैकी मिक्स झालेलं आहे. आता याच्यात आपण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकूया. हे मिश्रण आता तयार झालं आहे. आता आपण याला गाळणीने गाळून घेऊया. हे काढून घेतलं आहे. हे वरती आल्या लसणाची पेस्ट वरती राहून गेलेला आहे. असं पूर्ण दाबून घ्या. हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपण या मिश्रणाला गॅसवर शिजवूया. आता आपण हे गॅसवर शिजायला ठेवूया. याला सारखं ढवळत राहूया. हे अशा प्रकारे शिजवून झालं या. हे चमच्यातून खाली पडत नाही, म्हणजे हे शिजलं आहे. याची गिठोळी होऊ द्यायची नाही. आता हा आपला किचन ओटा धुवून स्वच्छ केलेला आहे. त्याला स्वच्छ पुसून घेऊया. हा पूर्ण कोरडा करायचा आणि मग सुरळीच्या वड्या करूया. आता याच्यावर आपण करूया. चेक करून बघूया. हे असं निघतंय, म्हणजे हे पीठ झालेलं आहे. आता आपण तयार करूया. तिथे सुरू
ठेवली होती. हे अशा प्रकारे आपण उलथणीने करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचे 3 तुकडे करूया, 2 तुकडे करूया. आता याला आपण असं पाडूया. आपण या सुरळीच्या वड्या तयार केल्या आहेत. त्याच्यावर आपण ही फोडणी टाकूया. अशी छान खमंग खुसखुशीत सुरळीची वडी तयार झालेली आहे.